जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत शिरोशी अंतर्गत पेसा गाव असलेल्या कातकरीपाडा येथे यंदा तिसऱ्या वर्षीचा रानभाजी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वयम चळवळीचे संस्थापक तथा विश्वस्त मिलिंद थत्ते तसेच मध्य प्रदेश येथील सुरजितजी उपस्थित होते। ग्रामस्थांनी पाहुण्यांचे पारंपरिक तारपा नृत्याने उत्साहात स्वागत केले। या रानभाजी सणात ग्रामस्थांनी परिसरात उपलब्ध असलेल्या 20 पेक्षा अधिक विविध रानभाज्या आणल्या होत्या। त्यामुळे स्थानिक जैवविविधता, पारंपरिक खाद्य संस्कृती आणि रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित झाले। कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी अंगणवाडी सेविका योगिता कांबडी, वयम चळवळीचे कार्यकर्ते देवेंद्र थोडगा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, मुले व ग्रामस्थ उपस्थित होते। पारंपरिक रानभाज्यांचे जतन, स्थानिक खाद्य संस्कृतीचे संवर्धन आणि ग्रामस्थांमध्ये सामूहिक सहभागाची भावना वाढवण्याच्या उद्देशाने हा सण आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय वाघ यांनी केले। प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत गांगुर्डे, पालघर। भाजी आती है, बांस से फूटती है ना, पिहरी कहते हैं। पिहरी जैसे मशरूम होता है ना, वैसे पिहरी होता है। अड़िम तो जो अड़िम है ना, तो वो गांव के लोग तो उसको रोज खाते हैं, पर वो शहर तक आता है ना, बालाघाट तक, तो 1500 रुपए किलो भी भाव होता है उसका। पर गांव वालों को उसको नहीं पता कि 1500 किलो में ही बिकता है, क्योंकि मैं जब गांव में जाता था तो फ्री में दे देते थे लोग। अब बालाघाट में मैं खाऊं तो 1500 रुपए किलो वो मिलेगा। तो जब हमारे पास इतनी अच्छी चीजें होती है ना, बट हमें क्या है, कभी कभी ऐसा होता है जब हमें आसानी से मिलती है तो कभी कभी हमें उसकी कदर भी नहीं होती है ना, कि चलो ये तो मिल गई। पर अब ये इतनी अच्छी रान भाजी जो भी है, तो ये इतना अच्छी व्यवस्था है जो गांव में है, क्योंकि हमें इतना सब कुछ मिल रहा है, इससे स्वास्थ्य तो अच्छा रहता ही है हमारा, साथ में जंगल भी जो है ना तो हरा भरा रहता है। ती नेऊन वळणात ठेवायची रात्रभर आणि सकाळचे आणून मीठ त्याच्यात टाकायचा, आपले भातासारखा बनवायचा आणि ते आमची सुंगुर याचा फोडला त्या खाऊन आम्ही दिवस काढलं। तर आम्ही आता पण मी आता पण नागली काय नांगर तर माझ्या घरात नाही, ट्रॅक्टर माझ्या घरात नाही, स्वतःने मी फाळकीने कुदळून नागली लावतो, तरी पण मी आहो कसे आहो। हे असे म्हणजे बिना खताच्या भाज्या खाण वाढे आम्ही पहिले, तसे आता तुमचे पोरांना पण ह्या जंगलातल्याच भाज्या खाया द्या। हे आपले वांगी, बटाटी खातो, याला खत घालत्यात, फवारण्या करत्यात, काय काय अशी औषधं वापरत्यात, त्याच्याने पोरा लुली, कोणाची लुली होते तर कोणाची पांगळी होते, तो कोणाला दुखत, कोणाचा पोर हे माझा पोर असा झाला, त्याला चालता नाही येत, त्याला फिरता नाही येत, असे आता ती पोरा होतात का नाही, बरोबर नाही। आणि पहिले आम्ही